Example 13. If a upon b equal to 3 upon 4 and 8a plus 5b equal to 22, then find the value of a. Find value of a. तर आपल्याला इथे a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, किंमत फाइंड आउट करायची आहे. तर इथे आपल्याला इक्वेशन दिलेले 8a प्लस 5b इक्वल टू 22 आणि a अपॉन b इक्वल टू 3 अपॉन 4. देन फाइंड a. तर इथे आपण a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर एक तर a अपॉन b इक्वल टू 3 अपॉन 4 दिलेली. इथे a घ्यायचं किंवा b घेऊ आपण. तर b इक्वल टू घेऊ. b इक्वल टू a इक्वल टू 3 अपॉन 4b. therefore b इक्वल टू 4 अपॉन 3a. अशी व्हॅल्यू इथे आपण ठेवू. b इक्वल टू 4 अपॉन 3a इथे अशी ठेवू. म्हणजे दोन्ही a मध्ये होतील. व्हेरिएबल दोन्ही टर्म्सचे a होतील. मग आपल्याला ॲडिशन करता येईल. 5 इन ब्रॅकेट 4 अपॉन 3a इक्वल टू 22. 8a प्लस 5 इंटू 4 20 अपॉन 3a इक्वल टू 22. तर इथे आपण b ची किंमत ठेवली आहे 4/3. b बरोबर 4 आपण कसं काढलं तर आपल्याला हे पण एक इक्वेशन दिलेलं आहे. a भागिले b बरोबर 3/4. ह्यावरून आपण a बरोबर 3/4 गुणिले b म्हणजे b बरोबर 4/3 भागिले a घेतले. आणि इथे b ची आपण काय ठेवली व्हॅल्यू 4 अपॉन 3a. तर असं का केलं आपण. दोन्ही a यायला पाहिजे. दोन्हीकडे व्हेरिएबल a असले तर आपल्या इथे ॲडिशन करता येते. 24a plus 20a divided by 3 equal to 22. 24 plus 20 means 44. 44a divided by 3 into 20. Therefore, 44a equal to 22 into 3. Therefore, a equal to 22 into 3 divided by 44. इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 2. a इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 2. a ची किंमत आलेली आहे 3/2. आन्सर a इक्वल टू 3 अपॉन 2. आता हे दुसरे. इफ x अपॉन 4 मायनस x मायनस 3 डिवाइड बाय 6 इक्वल टू 1 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. इथे आपल्याला इक्वेशन दिलेले आहे. या इक्वेशनमधून इथे x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. x अपॉन 4 मायनस x मायनस 3 अपॉन 6 इक्वल टू 1. तर इथे 4 आणि 6 चा एलसीएम घेऊ. दोन गुणिले 3 LCM ऑफ 4 and 6 इक्वल टू 12. 4 3 दा 12, 6 2 दा 12. 3 into x 3x minus 2 into x minus 3 means 2x minus 6. 2x minus 6 in bracket 2x minus 6 equal to 1. थ्री एक्स मायनस 2x प्लस 6. मायनसच्या ऐवजी आपण इथे प्लस केलं कारण कंसाच्या बाहेर मायनस आहे. मायनस मायनस प्लस निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. जेव्हा आपण कंस काढतो तेव्हा आपल्याला चिन्ह बदलायचे असतात. जर बाहेर वजा बाकीचं चिन्ह असेल तर भागिले 12 बरोबर 1. मग 3x वजा 2x 3x मायनस 2x इक्वल टू x प्लस 6 डिवाइडेड बाय 12 इक्वल टू 1. मग x प्लस 6 इक्वल टू 12. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले 12 इंटू 1 12. Therefore, x equal to 12 minus 6 equal to 6. X equal to 6. Answer x equal to 6.